नमस्कार, मी रोहन भैया हॉटेल फळमागमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। आपल्याकडे स्पेशल ताट हॉटेल फळमाग ताट। तर या ताटात आपल्याला 4 पाय 1 मुंडी आणि अनलिमिटेड रोटी अनलिमिटेड रस्सा भेटतो। तर आपल्या कस्टमरला विचारूया आपली क्वालिटी कशी आहे। दादा आपली क्वालिटी कशी आहे? 1 नंबर आहे दादा आपली क्वालिटी कशी आहे? एकच नंबर। दादा तुम्हाला काय वाटतं? नाद करते काय? नादच कर, यायला लागतंय हॉटेल फळमाग। हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आहे गुरुवार आणि आज 2 दिवसानंतर कॉलेज जायचं। आजपासून आमच्या कॉलेजमध्ये डे चालू होते आणि आज आहे ब्लॅक अँड व्हाईट डे। ते मला माहीत नव्हतं नक्की काय, नंतर म्हटलं ब्लॅक अँड व्हाईट म्हणून ब्लॅक शर्ट किंवा ब्लॅक पॅन्ट किंवा ब्लॅक शर्ट काहीतरी असं घालून जायचं। वाजले 10 म्हणतात जाऊ, असं उशीर करा। काय लेक्चर होईल का नाही ते माहीत नाही, झाले तर चांगलंच आहे, नाही झालं तर लवकर घरी यायचं, शाळा काढायला जायचं। चला बघू कोण कोण येते, फोन करून बघतो पहिल्यांदा। प्रसाद तर नाही येणार आज, कारण त्यांच्या गावाची यात्रा आहे आज। तो म्हटला तो तर नाही ना। ओमकार येतोय, ओमकार निक्कम, बाकीचे सर्वजण येतात वाटतं। रोहन, ऋषी, अभि, हॉस्टेलवाली गँग येते की नाही काय माहित। सोहम, विकी, बाकी सर्वजण आहेत ते गेलेत, म्हणजे तिकडे गेल्यावर समजू बाकी सर्वजण येतात का नाही ते। जाऊ आपण तरी निघू। आबा म्हणले गाडी घेऊन जा, म्हणलं गाडी घेऊन नको जायला, आज काल नेली होती ना, आज नको न्यायला, आज बसनंच जाऊ, बसनंच येऊ माघारी। काल माझी एकट्याच अब्दा झाली, जायला एकटा यायला एकटा। A few moments later. कॉलेजला जाता जाता हे 2 जण भेटले, सुशांत आणि भाऊ। रेवणसिटला चाललो, इथं अगोदर आलो होतो मूळ देवस्थानला, इकडे वर चाललोय। चला होती झालो डबल लाव, काय नाही नंतर जपते। चिकटला चल। तुम्ही घरी चाला, मी आले तर 10 मिनिटं राहिले। कोण आले ती पण माहित नाही, गेले फोन करायचं आलाय का तुम्ही प्रत्येकाला। डायलॉग होती A few moments later. Later that same evening. गर्दी झाली, मी काय व्हिडिओ घेतो, तुम्ही फोटो काढा। बाकीजण जायलेलं का? खालची पण आहे, एवढीच घ्या। अरे बंद आजी, पुढे जरा आजी, आरती पदर राहिला, पदर लागल पदर गेले तरी बाबा त्या
माहिनीच आहे ना ती. बोर्डो कुठला आहे? माहिनीच आहे ना. हा नाहीतरी मागणी कुठं जायचं घरी जायला लागेल इकडे. अरे याला सांग. आता 9 वाजले, सॉरी 9:30 वाजता घरी आलो. बस स्टँडवर आलो होतो तेव्हा 6 वाजेपर्यंत थांबायला लागलं बस स्टँडवर. 6 वाजता ST आली, ST मध्ये बसलो. ST 6:30 वाजता बेट्या बस स्टँडमधून हल्ली. तिथं येताना पण गर्दीतले होते. त्या गर्दीमध्ये भांडणतले. एक बस स्टॉपवर थांबली की तिथं भांडणं चालू व्हायची. तिथून पुढे गेले की दुसऱ्या बस स्टॉपवर थांबली तिथे भांडणं चालू व्हायची. एक धक्का लावला, नीट उभं राही नाही काय यार. आणि एक तरी माणूस माझ्या शेजारी बसलेला होता, तो पण इथं भांडणं करायचा. डोकंच माझं इथं आलं होतं, दुखायला लागलं होतं की नुसता कालावा लावला होता प्रत्येकाने. मायनीमध्ये आलो होतो. मायनीमध्ये आल्यानंतर नाव उरक, मी आलोच. आलो उरक प्लीज उरक. मायनीमध्ये आल्यानंतर नावासोबत म्हणलं घरी जाऊ, कारण की अंधार खूप झाला होता, याला उशीर झाला होता. दादासोबत थांबायचं म्हणल्यावर 7:45 वाजल्या मायनीमध्येच. तिथून मग येता पवळमाळ्यामध्ये महादेवांचा महाप्रसाद होता, तो घेतला आणि आता 9 वाजता घरी आलो. म्हटलं तर ब्लॉगचा शेवट करू, कारण की आज दमलोय खूप आणि उद्या आहे मिस मॅच डे. आणि आजच्या या एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी नाही, आणि किती जणांनी फोटो काढले त्याच्या एका पण फोटोमध्ये मी नाही, कारण मी रेवन्सीला गेलो होतो. याला उशीर झाला होता. आलो 5-10 मिनिटांनी 15 मिनिटांनी लेक्चर चालू झाले. मग काय कोणासंग फोटो नाही काढला, काय नाही काढला, आणि डायरेक्ट आता लेक्चर झालं बस स्टँडवरून. असं सफर करत घरी आलो आता 9 वाजता. ओके बाय. उद्या पण खूप मजा येणार आहे आजच्यापेक्षा. आज मी नव्हतो, जेवढं मला कंटेंट भेटला तेवढा मी टाकला. उद्या तर खूप भेटणार आहे कंटेंट. चला भेटूया मग नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. आणि प्लीज सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ लाईक करत जा.